नसेल पण देव आमच्याकडे पाहत आहे. हालेलुया. आम्ही कोपऱ्यात असू पण देव आमच्याकडे पाहत आहे. हालेलुया. आम्ही प्रेमो आमच्याकडे आत्मिक बळ नसेल पण देव आमच्याकडे पाहत आहे. हालेलुया. देव आम्हाला उठवण्यासाठी प्रेम येत आहे. हालेलुया. आम्हाला बनवण्यासाठी येत आहे. हालेलुया. आम्हाला पुन्हा स्थापना करण्यासाठी देवाचं लक्ष आमच्याकडे आहे. जसं दावीदाचं लक्ष त्याचा मित्र योनाथान, त्याचा मुलगा जो आहे मफीबोशेत, त्याच्याकडे तो स्वतः गेला. प्रेमनो आमचा देव आमच्याकडे स्वतः आलेला आहे. आम्ही त्याला ओळखत नव्हतो, आम्ही त्याला जाणत नव्हतो. मग एका ठिकाणी परमेश्वर म्हणतो की इस्रायल लोक त्याला ओळखत नव्हते, पण तो म्हणाला की मी स्वतः इस्रायल लोकांना माझा परिचय करून दिला आहे. मी इस्रायल लोकांना काय केलं? देव जो आहे, देव हा दाविदाच्या म्हणण्याप्रमाणे तो अगम्य प्रकाशामध्ये राहतो. आमचा देव कुठे राहतो? अगम्य प्रकाशात. दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो का देवाला समजण्यासाठी खूप परिश्रम आम्हाला करावे लागतील. हालेलुया. देवाला शोधण्यासाठी आम्हाला काय करावे लागतील? परिश्रम करावे लागतील. त्याला भेटण्यासाठी, त्याला जाणण्यासाठी, त्याला समजण्यासाठी. इथे मफीबोशेत जो आहे, मफीबोशेतला खूप आनंद झाला. मला इस्रायलचा राजा दावीदाने स्वतः बोलवलेला आहे आणि तो म्हणत आहे की माझ्या बापाचा जो राजपाट होता, राज्य होतं, जे काय त्याचं जमीन होती, आता बाकी सगळं गेलं असेल. आता फलिस्त्यांनी सगळं लुटलं असेल, त्याचं तिथे काही नसेल प्रियांनो, पण त्याची जमीन तिथेच आहे. शौलाची जमीन तिथेच आहे. शौलाचे आणखी काहीतरी प्रॉपर्टी असतील. त्याचे नौकर हसिबा त्याचा खास नौकर होता, शौल राज्याचा, आणि तो खूप प्रामाणिक आणि विश्वास होता. म्हणून ह्या पांगळा मफीबोशेतला तो सांभाळत आहे. एकदा राजा मेल्यावर कोण पाहणार आहे? पण तो विश्वासू आणि प्रामाणिक आहे परमेश्वराबरोबर. तो कसा आहे? विश्वासू आणि प्रामाणिक आहे मफीबोशेत. प्रियांनो, मफीबोशेत तो पांगळा मुलगा आहे. त्याच्या मनात दया आली असेल. त्याच्याकडे भरपूर नौकर आहेत, चाकर आहेत, त्याला 10-15 मुलं आहेत. सिबाला त्याच्यामध्ये तो म्हणशील माझ्या मुलासारखा हा माझ्यामध्ये राहील, माझ्यासोबत खाईल, माझ्यासोबत तो राहील. पण प्रियांनो, इथे आज त्याचे दिवस बदललेले आहेत. हालेलुया. आमच्या देवाने आमचे दिवस बदललेले आहेत. हालेलुया. आमच्या देवाने आमच्यासाठी अद्भुत कार्य केलेलं आहे. हालेलुया. आणि मग जेव्हा तो म्हणाला की मी तुला काय करतो, मी तुझं जे काही होतं, तुझ्या शाऊलाचं जे काही होतं ते सगळं मी तुला देत आहे. हालेलुया. त्याला किती आनंद झाला असेल. हालेलुया. जेव्हा देवाने आम्हाला स्वर्गाचं राज्य दिलं, हालेलुया, पुष्कळ लोकांना माहित नाही देवाने मला काय दिलं म्हणून. हालेलुया. हालेलुया. त्यांना दिसणारे आशीर्वाद आवडतात. हालेलुया. पण इथे मफीबोशेतला खूप आनंद झाला. आणि प्रियांनो, जेव्हा दावीद राजा म्हटला जे काही शौलाचं आहे, म्हणजे तुझ्या आजोबाचं जे काही आहे ते सगळं काही जे काही आहे ते तुला मी देत आहे. आणि तो सिबा जो आहे, सिबाला तो साक्षीदार बनवत आहे. हालेलुया. कारण प्रेम कोणतरी साक्षीदार हवाय. हालेलुया. आणि मग तो काय म्हणतोय त्याला, वचन 10, तू तर आपले पुत्र व चाकर यासह त्याच्या जमिनीची लागवड कर. तुझ्या धन्याच्या पुत्राच्या निर्वाहासाठी शेताचे उत्पन्न आणीत जा. पण तुझ्या धन्याचा पुत्र मफीबोशेत माझ्या पंक्तीस नित्य भोजन करी. हालेलुया. काय म्हटलं ते त्याला? रोज मी ज्या टेबलवर जेवत आहे, राजा ज्या टेबलवर जेवत आहे, त्या टेबलवर हा पांगळा व्यक्ती बसणार आहे. असहाय्य व्यक्ती बसणार आहे. हा प्रियांनो धिक्कारलेला व्यक्ती तो राजा बरोबर बसणार आहे. किती मोठं भाग्य आहे. तुम्ही आणि मी सुद्धा आम्ही राजाच्या पंक्तीत बसणार आहोत. आम्ही येशूच्या जवळ आम्ही बसणार आहोत.
येशू बरोबर आम्ही भोजन करणार आहोत, येशू बरोबर आम्ही राज्य करणार आहोत। या सगळ्याच्या पाठीमागे एकच देवाचा हेतू आहे, तो म्हणजे आमच्यावर दया कर। हालेलुया। देवाचा काय हेतू आहे? कुणावर? तुमच्यावर, माझ्यावर, आमच्यावर, आपल्या सगळ्या लोकांवर, सर्व जगावर देव प्रेम करायला तयार आहे, दया करायला तयार आहे, वागवून घ्यायला तयार आहे, सांभाळून घ्यायला तयार आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे दावीद राजाच्या कर्मी। देवाचा स्वभाव काय आहे, देव कसा आहे आणि देव काय करत आहे। हालेलुया, हालेलुया। आणि मग प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं रोज मफीबोशेत जो होता राजपुत्राप्रमाणे वचन 11 दाविदाच्या पंक्तीस नित्य भोजन करत असे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। प्रियांनो, तुम्ही आणि मी सुद्धा आम्ही देवाच्या मेजावर बसून आम्ही सगळेजण भोजन करणार आहोत देवाबरोबर। हालेलुया। किती भाग्य आहे आमचं प्रियांनो। हे कुणामुळे झालं? हे प्रभू येशू ख्रिस्तामुळे झालं। हालेलुया। कुणामुळे झालं? आमच्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे झालं। प्रियांनी, तुम्हाला आणि मला, त्यांनी आम्हाला बायबल सांगतं, दावीद राजा म्हणतो, त्यांनी मला धुळीतून उचललं। कुठून उचललं? आम्हाला कुठून उचललं? हा प्रियांनो, आमची काही लायकी पात्रता नव्हती राजवाड्यामध्ये राहण्याची। आमचं सार्वकालिक जीवन आम्ही येशू बरोबर त्या स्वर्गामध्ये त्याच्या सोबत आम्ही राहणार आहोत। हालेलुया। आम्ही कुठे राहणार आहोत? येशू बरोबर त्याच्या स्वर्गात, त्याच्या बरोबर, त्याच्या देवदूतासह, त्याच्या लोकांबरोबर, त्या मंडळी बरोबर, या सर्वांबरोबर तुम्हाला आणि मला वाटा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरून मिळवून दिला। हालेलुया। कुठून मिळवून दिला? बायबल सांगतं तो त्याला दया करण्यामध्ये आनंद होतो। बायबल काय सांगत आहे? येशूला काय होत आहे? दया करण्यामध्ये आनंद होत आहे। निर्गमच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेले, जे लोक माझ्यावर प्रीती करतात। आता बघा देवाचं काम कसं। आपण निर्गमच्या पुस्तकाकडे जाऊया, 20व्या अध्यायाकडे। एक मिनिट। 6वं वचन, जे माझ्यावर प्रेम करतात, जे माझ्या आज्ञा पाळतात, अशा लोकांच्या हजारो पिढ्यावर। देवाची पद्धत कशी बघा। माझ्या वाडवडिलांनी जर इस्रायलाच्या पवित्र प्रभूचा जर द्वेष केला, पवित्र प्रभूला सोडलं, त्याच्या आज्ञा पाळल्याने, त्याच्या गोष्टी पाळल्याने, त्याचं भजन पूजन केलं नाही, तर देव नाराज होऊन जाईल। पण जे लोक इस्रायलाच्या पवित्र प्रभूवर प्रेम करतात व त्याच्या आज्ञा पाळतात, अशांच्या हजारो लोकांवर देव दया करतो। किती लोकांवर दया करतो देव? म्हणजे माझ्या हातात पुढील पिढ्या ज्या आहेत त्यांना दया मिळायची असेल तर ती माझ्यापासून सुरुवात होईल। कुठून सुरुवात होईल? माझ्यापासून सुरुवात होणार आहे। म्हणून माझं काम काय आहे? हालेलुया। माझं काम काय आहे? येशूवर प्रेम करणं, जगावर प्रेम करणं। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। प्रियांनो, पर्वत ढळतील, टेकड्या ढळतील। यशायाच्या ग्रंथात तो म्हटला, पर्वत ढळतील, टेकड्या ढळतील, पण माझी दया तुझ्यावरची कधीही ढळणार, माझा शांतीचा करार तुझ्यापासून कधीही दूर जाणार। तो म्हटला विलापगीताच्या पुस्तकात 3रा अध्याय तो सांगतो की आम्ही भस्म झालो नाही। आज आम्ही जिवंत का आहोत? आम्ही जिवंत का आहोत? प्रियांनो, रोज त्याची दया, रोज रोज
आमच्या पिढ्यांवर नवीन होते. हालेलुया. देवाची दया काय होत आहे आमच्या पिढ्यावर. आम्ही काय केलेलं असं काहीच केलेलं नाही आम्ही. हालेलुया. फक्त एक थोडासा आम्ही मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास आम्ही देवावर ठेवलाय. आम्ही काय केलं मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास आम्ही त्याच्यावर ठेवलं. बाकीच्याकडे बघत नसेल पण देव आमच्याकडे पाहत आहे. हालेलुया. आम्ही कोपऱ्यात असू पण देव आमच्याकडे पाहत आहे. हालेलुया. आम्ही प्रेमो आमच्याकडे आत्मिक बळ नसेल पण देव आमच्याकडे पाहत आहे. हालेलुया. देव आम्हाला उठवण्यासाठी प्रेम येत आहे. हालेलुया. आम्हाला बनवण्यासाठी येत आहे. हालेलुया. आम्हाला पुन्हा स्थापना करण्यासाठी देवाचं लक्ष आमच्याकडे आहे. जसं दावीदाचं लक्ष त्याचा मित्र योनाथान त्याचा मुलगा जो आहे मफीबोशेत त्याच्याकडे तो स्वतः गेला. प्रेम आमचा देव आमच्याकडे स्वतः आलेला आहे. आम्ही त्याला ओळखत नव्हतो. आम्ही त्याला जाणत नव्हतो. मग एका ठिकाणी परमेश्वर म्हणतो की इस्रायल लोक त्याला ओळखत नव्हते पण तो म्हणाला की मी स्वतः इस्रायल लोकांना माझा परिचय करून दिला आहे. मी इस्रायल लोकांना काय केलं देव जो आहे देव हा दाविदाच्या म्हणण्याप्रमाणे तो अगम्य प्रकाशामध्ये राहतो. आमचा देव कुठे राहतो अगम्य प्रकाशात. दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो का देवाला समजण्यासाठी खूप परिश्रम आम्हाला करावे लागतील. हालेलुया. देवाला शोधण्यासाठी आम्हाला काय करावे लागतील परिश्रम करावे लागतील. त्याला भेटण्यासाठी त्याला जाणण्यासाठी त्याला समजण्यासाठी. इथे मफीबोशेत जो आहे मफीबोशेतला खूप आनंद झाला. मला इस्रायलचा राजा दावीदाने स्वतः बोलवलेला आहे आणि तो म्हणत आहे की माझ्या बापाचा जो राजपाट होता राज्य होतं जे काय त्याचं जमीन होती आता बाकी सगळं गेलं असेल. आता फलिस्त्यांनी सगळं लुटलं असेल त्याचं तिथे काही नसेल प्रियांनो पण त्याची जमीन तिथेच आहे. शौलाची जमीन तिथेच आहे. शौलाचे आणखी काहीतरी प्रॉपर्टी असतील. त्याचे नोकर हसिबा त्याचा खास नोकर होता शौल राजाचा आणि तो खूप प्रामाणिक आणि विश्वासू होता म्हणून ह्या पांगळा मफीबोशेतला तो सांभाळत आहे. एका राजा मेल्यावर कोण पाहणार आहे पण तो विश्वासू आणि प्रामाणिक आहे परमेश्वराबरोबर. तो कसा आहे विश्वासू आणि प्रामाणिक आहे मफीबोशेत. प्रियांनो मफीबोशेत तो पांगळा मुलगा आहे. त्याच्या मनात दया आली असेल. त्याच्याकडे भरपूर नौकर आहेत चाकर आहेत. त्याला 10-15 मुलं आहेत सिबाला. त्याच्यामध्ये तो म्हणशील माझ्या मुलासारखा हा माझ्यामध्ये राहील माझ्यासोबत खाईल माझ्यासोबत राहील. पण प्रियांनो इथे आज त्याचे दिवस बदललेले आहेत. हालेलुया. आमच्या देवाने आमचे दिवस बदललेले आहेत. हालेलुया. आमच्या देवाने आमच्यासाठी अद्भुत कार्य केलेलं आहे. हालेलुया. आणि मग जेव्हा तो म्हणाला की मी तुला काय करतो मी तुझं जे काही होतं तुझ्या शौलाचं जे काही होतं ते सगळं मी तुला देत आहे. हालेलुया. त्याला किती आनंद झाला असेल. हालेलुया. जेव्हा देवाने आम्हाला स्वर्गाचं राज्य दिलं. हालेलुया. पुष्कळ लोकांना माहित नाही देवाने मला काय दिलं म्हणून. हालेलुया. हालेलुया. त्यांना दिसणारे आशीर्वाद आवडतात. हालेलुया. पण इथे मफीबोशेतला खूप आनंद झाला. आणि प्रियांनो जेव्हा दावीद राजा म्हटला जे काही शौलाचं आहे म्हणजे तुझ्या आजोबाचं जे काही आहे ते सगळं काही जे काही आहे ते तुला मी देत आहे. आणि तो सिबा जो आहे सिबाला तो साक्षीदार बनवत आहे. हालेलुया. कारण प्रेम कोणतरी साक्षीदार हवाय. हालेलुया. आणि मग तो काय म्हणतोय त्याला वचन 10 तू तर आपले पुत्र व चाकर यासह त्याच्या जमिनीची लागवड कर. तुझ्या धन्याच्या पुत्राच्या निर्वाहासाठी शेताचे उत्पन्न आणीत जा. पण तुझ्या धन्याचा पुत्र मफीबोशेत माझ्या पंक्तीस नित्य भोजन करी. हालेलुया. काय म्हटलं ते त्याला रोज मी ज्या टेबलवर जेवत आहे राजा ज्या टेबलवर जेवत आहे त्या टेबलवर
हा पांगळा व्यक्ती बसणार आहे. हालेलुया. असहाय्य व्यक्ती बसणार आहे. हा प्रियांनो धिक्कारलेला व्यक्ती तो राजा बरोबर बसणार आहे. किती मोठं भाग्य आहे. तुम्ही आणि मी सुद्धा आम्ही राजाच्या पंक्तीत बसणार आहोत. आम्ही येशूच्या जवळ आम्ही बसणार आहोत. येशू बरोबर आम्ही भोजन करणार आहोत. येशू बरोबर आम्ही राज्य करणार आहोत. या सगळ्याच्या पाठीमागे एकच देवाचा हेतू आहे, तो म्हणजे आमच्यावर दया कर. हालेलुया. देवाचा काय हेतू आहे? कुणावर? तुमच्यावर, माझ्यावर, आमच्यावर, आपल्या सगळ्या लोकांवर, सर्व जगावर देव प्रेम करायला तयार आहे, दया करायला तयार आहे, वागवून घ्यायला तयार आहे, सांभाळून घ्यायला तयार आहे. हालेलुया. 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 इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे दावीद राजाच्या कर्वी. देवाचा स्वभाव काय आहे, देव कसा आहे आणि देव काय करत आहे. हालेलुया. हालेलुया. आणि मग प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं रोज मफीबोशेत जो होता राजपुत्राप्रमाणे वचन 11 दाविदाच्या पंक्तीस नित्य भोजन करत असे. हालेलुया. 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 प्रियांनो तुम्ही आणि मी सुद्धा आम्ही देवाच्या मेजावर बसून आम्ही सगळेजण भोजन करणार आहोत देवाबरोबर. हालेलुया. किती भाग्य आहे आमचं प्रियांनो. हे कुणामुळे झालं? हे प्रभू येशू ख्रिस्तामुळे झालं. हालेलुया. कुणामुळे झालं? आमच्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे झालं. प्रियांनी तुम्हाला आणि मला त्यांनी आम्हाला बायबल सांगतं दावीद राजा म्हणतो त्यांनी मला धुळीतून उचललं. कुठून उचललं? आम्हाला कुठून उचललं? हा प्रियांनो आमची काही लायकी पात्रता नव्हती राजवाड्यामध्ये राहण्याची. आमचं सार्वकालिक जीवन आम्ही येशू बरोबर त्या स्वर्गामध्ये त्याच्या सोबत आम्ही राहणार आहोत. हालेलुया. आम्ही कुठे राहणार आहोत? येशू बरोबर त्याच्या स्वर्गात, त्याच्या बरोबर, त्याच्या देवदूतासह, त्याच्या लोकांबरोबर, त्या मंडळी बरोबर, या सर्वांबरोबर तुम्हाला आणि मला वाटा प्रभू येशू ख्रिस्तानी त्या वधस्तंभावरून मिळवून दिला. हालेलुया. कुठून मिळवून दिला? बायबल सांगतं तो त्याला दया करण्यामध्ये आनंद होतो. बायबल काय सांगत आहे? येशूला काय होत आहे? दया करण्यामध्ये आनंद होत आहे. निर्गमच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेले जे लोक माझ्यावर प्रीती करतात. आता बघा देवाचं काम कसं. आपण निर्गमच्या पुस्तकाकडे जाऊया 20व्या अध्यायाकडे. एक मिनिट. सहावं वचन. जे माझ्यावर प्रेम करतात, जे माझ्या आज्ञा पाळतात, अशा लोकांच्या हजारो पिढ्यावर. देवाची पद्धत कशी बघा. माझ्या वाडवडिलांनी जर इस्रायलाच्या पवित्र प्रभूचा जर द्वेष केला, पवित्र प्रभूला सोडलं, त्याच्या आज्ञा पाळल्याने, त्याच्या गोष्टी पाळल्याने, त्याचं भजन पूजन केलं नाही तर देव नाराज होऊन जाईल. पण जे लोक इस्रायलाच्या पवित्र प्रभूवर प्रेम करतात व त्याच्या आज्ञा पाळतात, अशांच्या हजारो लोकांवर देव दया करतो. किती लोकांवर दया करतो देव? म्हणजे माझ्या हातात पुढील पिढ्या ज्या आहेत त्यांना दया मिळायची असेल तर ती माझ्यापासून सुरुवात होईल. कुठून सुरुवात होईल? माझ्यापासून सुरुवात होणार आहे. म्हणून माझं काम काय आहे? हालेलुया. माझं काम काय आहे? येशूवर प्रेम करणं, जगावर प्रेम करणं. हालेलुया. 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 प्रियांनो पर्वत ढळतील, टेकड्या ढळतील. यशायाच्या ग्रंथात तो म्हटला पर्वत ढळतील, टेकड्या ढळतील, पण माझी दया तुझ्यावरची कधीही ढळणार. माझा शांतीचा करार तुझ्यापासून कधीही दूर जाणार.
तो म्हटला, विलापगीताच्या पुस्तकात 3रा अध्याय तो सांगतो की आम्ही भस्म झालो नाही. आज आम्ही जिवंत का आहोत? आम्ही जिवंत का आहोत? प्रियांनो, रोज त्याची दया रोज रोज आमच्या पिढ्यांवर नवीन होते. हालेलुया. देवाची दया काय होत आहे आमच्या पिढ्यावर? आम्ही काय केलेलं असं? काहीच केलेलं नाही आम्ही. हालेलुया. फक्त एक थोडासा आम्ही मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास आम्ही देवावर ठेवलाय. आम्ही काय केलं? मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास आम्ही त्याच्यावर ठेवलं. बाकी सगळं त्यानेच केलं. बाकी सगळं कोणी केलं? आमच्या देवाने केलं. आमचा देव तो चांगला देव आहे. हालेलुया. हालेलुया. पण दाऊदला जा त्याच्या स्तोत्रामध्ये परमेश्वराविषयी 5-6 ठिकाणी म्हणत आहे परमेश्वर चांगला आहे, त्याची दया, परमेश्वर चांगला आहे. जे त्याचे भय धरतात, जे त्याच्या आज्ञा पाळतात, देव प्रियांनो 2 गोष्टीमुळे देव आम्हाला किती ब्लेसिंग करतो. हालेलुया. 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 इथे म्हणून एक मफीबोशेतचं एक एक्झाम्पल, योनाथानचा मुलगा, पांगळा मुलगा, प्रियांनो सगळे लोक त्याला विसरले पण राजा त्याला विसरला नाही. लोक कदाचित आम्हाला विसरतील, लोक कदाचित आम्हाला सोडून जातील, लोकांच्या स्मरणातून आम्ही जाणार. बायबलमध्ये असं लिहिले, स्मरणातून गेलेल्या फुटक्या भांड्यासारखा मी झालोय. कसा? प्रियांनो एखादं जे भांड असतं ना, जुने भांड बघा, तर ते कुठं पडतं? भंगारमध्ये पडतं, त्या आडगाळीमध्ये असतं नाही का? तो मनुष्य मृत माणसासारखाच असतो. तो कसा असतो? तो तसा. देव त्याची आठवण करतो. देव कुणाची आठवण करतो? देव त्याची आठवण करतो. कान्या कोपऱ्यात प्रियांनो आम्ही कुठेही असो, दुःखात असो, प्रॉब्लेम मध्ये असो, समस्यामध्ये असो, प्रियांनो भयंकर स्थितीमध्ये असो, पण आमचा देव आम्हाला विसरत नाही. आमचा देव आम्हाला. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हे देवाच्या हातात आहे. कुणाच्या हातात आहे? कसं काय? कसं काय? ते देवाने ठरवले. कुणी ठरवले? आता आपण बायबलकडे जाणार तर तो म्हणतो मी याकोबावर प्रीती केली. आज मी काय केला? आता येसाव कोण आहे? त्याचाच भाव आहे. येसाव त्यांनीच जन्माला घातलेला आहे. येसाव त्याचाच आहे. पण दया करणं देवाच्या हातात आहे. आम्ही आमच्यावर खूप मोठी दया देवाने केलेली आहे. हालेलुया. म्हणून दावीद राजा खूप आभारी आहे. हालेलुया. म्हणतो स्तोत्रामध्ये म्हणतो तुझा दयेचा प्रसाद मला पहाटे दे. हालेलुया. कधी दे? आपण काय मागू? पहाटे देवा मला सुंदर झोप लागू दे, साखर झोप लागू दे. नगर मध्ये असं तर लाईट जाऊ देऊ नको, माझा कूलर हे नको होऊ देऊ, माझं एसी बंद नको पडू देऊ, मच्छर नको चालू देऊ. आमच्या डोक्यामध्ये हे, पण दाविदाच्या डोक्यात काय आहे? दाविदाला माहिती आहे दया आणि सत्य देवाचे सेवक आहे. न्याय आणि नीती त्याच्या सिंहासनाचा पाय आहे. हालेलुया. तो म्हणतो दाविदाची काय अपेक्षा आहे? दाविदाची काय अपेक्षा आहे? स्तोत्र 23 मध्ये तो म्हणतो मी चिरकाल. त्याच्या अगोदर काय म्हणतो? त्याच्या अगोदर काय म्हणतो दाविद? आपण जायचं सॅम 23 कडे जाऊया. माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हे फक्त ख्रिस्ती लोकांसाठी आहे. माझ्या आयुष्याचे देव आमचा प्रत्येक दिवस आशीर्वादित करू इच्छित आहे. हालेलुया. आमचा प्रत्येक दिवस
प्रत्येक दिवस बायबल सांगतो का त्याची दया रोज नवी होती. एका साईडला जर आम्ही पाहिलं तर त्याची दया रोज नवी होती, पण दुसऱ्या बाजूला जर आम्ही पाहिलं तर रोज तो जगाचा न्याय पण करत आहे. तो रोज काय करत आहे? देव सर्व जगाचा न्याय पण करत आहे. पण प्रियांनो, तो तुमच्यावर आणि माझ्यावर रोज दया करायला विसरत नाही. आमचा देव दया करायला विसरत नाही. आमचा देव रोज आमची आठवण करतो. रोज दावीद असं म्हणतो, त्याचे कोट नित्य माझ्या समोर आहे. म्हणजे काय? त्याची सुरक्षा कवच, देवाचं सुरक्षा कवच रोज 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 देव चेक करत आहे. काय माझ्या लेकरांचं काय चाललंय, माझ्या लेकरांचं काय चाललंय, माझ्या लेकरांचं काय चाललंय. देव प्रियांनो तुमच्यावर आणि माझ्यावर, जगावर कुणावर दया नाही केलेली. हालेलुया. फार थोडे लोक तुम्ही आणि मी आहोत जे आम्ही देवाचे लोक आहोत. आणि प्रियांनो त्या देवाने तुम्हाला आणि मला प्रियांनो त्याच्या दयेमध्ये ठेवले, म्हणून आपण त्याला धन्यवाद देऊ, त्याची आपण स्तुती करू, आपण त्याचा गौरव करू. आम्ही कधीच विसरणार नाही. त्याच्या दयेचं गीत आपण दररोज गाऊया. हालेलुया. त्याच्या दयेविषयी आम्ही अनेक लोकांना सांगूया. हालेलुया. पाऊल काय म्हणतो? पाऊल म्हणतो मी एक फक्त गाळ आणि खरवड आहे. पाऊल काय म्हटलं? मी गाळ आणि खरवड आहे. मी जे काही आहे देवाच्या दयेने आणि कृपेने. इतकी मोठी सेवा, पाऊलाची सेवा प्रेमनो, त्याचं रिझन काय आहे? तो म्हणतो मी पुरुषांचा पुरुषी आहे, मी ख्रिस्ताचा छळ करणार आहे, मी अविश्वासू होतो, पण देवाने दया करून मला ही सेवा दिली. देवाने दया करून तुम्हाला आणि मला ह्या भूतलावर जीवन ठेवलं. ह्या भूतलावर तुम्हाला आणि मला अधिकार आणि सामर्थ्य दिले. देवाने काय केलंय? तुम्हाला आणि मला तुम्हाला आणि मला डायरेक्ट आपल्याला अधिकारी बनवले. आम्हाला काय बनवलं? डायरेक्ट अधिकारी बनवले. तो म्हटलं जा आणि तुम्ही सत्ता करा. प्रेम, त्याच्या दयेचा फायदा घेऊन आम्हाला काम करायचं आहे. हालेलुया. त्याच्या दयेचा फायदा घेऊन आपल्याला काय करायचं आहे? आम्हाला काम करायचं. आता आम्हाला भिण्याची गरज नाही. हालेलुया. त्याची दया सनातन आहे. त्याची दया कशी आहे? आम्हाला ती अपुरी पडणार नाही. ती लाईट सारखी नाही, ती गेली का गेली, तसं नाही. ती रेग्युलर, त्याचा जगातील सर्व गोष्टीचा पुरवठा बंद होईल, पण देवाचा पुरवठा कधीही आमच्यासाठी बंद होणार नाही. सनातन म्हणजे होती, आहे आणि युगानुयुग आमच्यावर राहणार आहे. देवाची दया काय होणार आहे? आमच्यावर युगानुयुग राहणार आहे. त्याचे भय धरणाऱ्यावर, त्याच्या आज्ञा पाळणाऱ्यावर, आमच्या हजारो पिढ्यावर देव दया करायला तयार आहे. हालेलुया. सिबा शौलाचा प्रामाणिक चाकर होता. हालेलुया. आम्ही पण देवाचे प्रामाणिक चाकर होऊया. हालेलुया. देव त्यांच्यावर प्रेम करतो. हालेलुया. हालेलुया. माझ्याकडे मागील दिवसामध्ये एक चाकर होता. तो एकच चाकर असा मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिला. तो खूप प्रामाणिक होता. हालेलुया. मी 10च्या नंतर यायचो, तो 10च्या आत यायचा. मला 10-15 मिनिटं लेट झाले तर तो तिथंच थांबायचा. तो घरी जात नव्हता. तो एक रुपयाचा हिशोब त्यांनी मला लिहून दिला. एक रुपयाचा हिशोब. मला खूप आनंद झाला. मी म्हटलं देवा, तुझे भय धरणारे लोक आज पण या जगात आहेत. तुझ्यावर प्रेम करणारे लोक आज पण या जगात आहेत. चाल ना. त्याच्या तो श्रीमंत व्यक्ती आहे. तो त्याला आता काही काम नव्हतं. तो घर बांधतो. तो म्हणतो मी एक घर बांधलं ना 5-7 लाख रुपये माझा बेनिफिट मिळतो मला. मी कष्ट पण तेवढंच करतो. मी तिथंच राहतो. मी पाथर्डीमध्ये घर बांधायला घेतलं का तिथंच राहतो मी.
कुठे पण मी गेलो तर तिथेच राहतो मी, आणि रात्रंदिवस मी काम करतो. म्हणजे रात्रीचं काम नाही होत, पण रात्रीचं मी तिथेच थांबतो, मी तिथेच राहतो. उद्या काय करायचंय, उद्या काय मटेरियल नाही, उद्या काय आणायचंय, काय न्यायचंय, हे सगळ्या गोष्टी. प्रियांनो, देव सिबा, देवाने सिबाला पण आशीर्वाद दिला असेल. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं सिबाला जे सांगितलं ते काम तो प्रामाणिकपणे करत असेल, आणि प्रियांनो त्याच्या नावाने त्याच्या शेतामधलं जितकं उत्पन्न येत असेल तो सगळं तो सांगत असेल लोकांना, हे मफीबशेतचं आहे. प्रियांनो, तुम्हाला आणि मला देवाने, तुम्हाला आणि मला देवाने देवाच्या हृदयात आमच्यासाठी खूप प्रेम आहे. हालेलुया, हालेलुया. पण ते कधी प्रत्यास येतं, जेव्हा आम्ही त्याचं काम करत असतो. कधी प्रत्यास येतं, जेव्हा आम्ही त्याचं, म्हणून बायबल असं सांगतं, तो आपल्या भक्ताला झोपेमध्ये देतो. झोपेमध्ये कोण पार्सल घेऊन येतं का? मला सांगा बरं. रात्री झोमॅटो टॅमॅटो कोण येतं का? कोण येतं का झोमॅटो टॅमॅटो वाले? अरे आज झोपलेलं बाबा, सब बंद, सब बंद, सगळे दुकानं बंद, सगळे बंद, हॉटेल बंद, सगळं बंद. पण देवाचा पुरवठा कधी बंद नाही. देवाचा पुरवठा सदा सर्व काळ, त्याला कोणीही थांबू शकणार नाही. हालेलुया. देवाने आमच्यावर दया करायचं ठरवलंय. देवाने काय केलंय आमच्यावर? हा, म्हणून तो म्हटला, मी याकोबावर प्रेम केलं, पण येसावाचा मी द्वेष केला. आमची काही लायकी पात्रता आहे का मंडळी? आम्ही कुणाचीच काही लायकी पात्रता नाही, पण देवाने तुम्हाला आणि मला निवडलं, आणि आमचं कल्याण आणि कल्याण आमच्या आयुष्याचे सर्व दिवस, आमच्या आयुष्याचे सर्व दिवस दया पण करेल देव आणि कल्याण पण करेल देव तुमचं दररोज. पण देवाच्या, दावीद राजा म्हणतो, मी देवाच्या दयेविषयी गीत गाईल. हालेलुया. आम्हाला काय करायचं आहे? हा, दया म्हणजे काय? दया म्हणजे काय? दया म्हणजे लायकी नसताना, पात्रता नसताना, शिक्षण नसताना, रंग नसताना, रूप नसताना, काहीच नसताना त्या देऊन टाकणे. हालेलुया. दया म्हणजे काय? दया म्हणजे काहीच नसताना, हालेलुया, हालेलुया, काहीच नसताना सगळं काही देऊन टाकणे. हालेलुया. मफीबशेतला पाय होते का? नव्हते. तो म्हटलं, जाऊ दे, तुला पाय नाही, तुझ्या काही कामाचं नाही, बसून खाय एका ठिकाणी. म्हटलं नाही, दाविदाचे नौकर त्यांना उचलून त्याला खुर्चीवर बसवत असतील. दाविदाचे नौकर त्याला उचलून खुर्चीवर, आणि दावीद जे खात होता ते सगळं काही मफीबशेतच्या ताटामध्ये यायचं. दाविदाच्या राण्या ज्या खात होत्या, दाविदाचे राजकुमार पुत्र जे खात होते, ते सगळं काही मफीबशेतला देवाची दया आहे. तुम्ही आणि मी काय जिवंत आहोत. तुम्हाला आणि मला आज जे काही अन्न, वस्त्र, निवारा आहे, हे सर्व काही देवाची दया आहे. आम्ही काहीही केले नाही. नीतिमत्व देवाने आम्हाला दिलं, धार्मिकता देवाने आम्हाला दिली. देवाने काय दिलं तुम्हाला आणि मला? नीतिमत्व, धार्मिकता आपल्याला दिली. नीतिमत्व म्हणजे काय? नीतिमत्व म्हणजे माझी सगळी पाप देवाने धुवून काढली, माझी फाईल फेकून दिली त्याने. माझी पापाची फाईल काय केली देवाने? फेकून दिली, फाडून टाकली. आमच्या विरुद्ध असलेला विधीचा दस्तऐवज त्याने काय केला? खोडून रद्द केला. माझे सगळे लाखेसारखी लाल झालेली पाटक त्याने बर्फासारखे शुभ्र केले, आणि जज समोर माझी फाईल नेली, आणि त्यांनी सांगितलं की हा निर्दोष. दुसरी गोष्ट, त्याने नीतिमत्वामध्ये तो देवाचा स्वभाव आपल्याला देतो. देव काय करतो? देवाचा जो स्वभाव, दयाळू, कृपाळू, मंद क्रोध, सगळे स्वभाव त्याच्यासारखा सेम स्वभाव तो धार्मिकतेमध्ये, नीतिमत्वामध्ये, प्रेम, रायचियसनेस त्याचं स्वतःला आपल्याला देऊन टाकतो.
कुणीही आपल्यावर बोट दाखवून म्हणू शकत नाही हा पापी आहे. हे जगाला उत्तर आहे. हे कुणाला उत्तर आहे? सैतानाला उत्तर आहे. सैतानाने कुणीही माझ्या लेकरांना हिणवू नये. सैतानिक लोकांनी नाही का सैतानाला मोठं तोंड दिलेले वाईट बोलण्याचं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाची दया आमच्यावर कायम राहणार आहे, कारण तो कायम आहे आणि त्याच्या दयेविषयी म्हटले की त्याची दया सनातन आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, त्याचा दयेचा पुरवठा कधीच कमी होणार नाही. हालेलुया. हा प्रियांनो, पाऊस नाही पडला आज, आपली वाईट परिस्थिती, उद्या प्यायला पाणी मिळेल की नाही काय माहिती नाही. हालेलुया. फक्त प्यायला पाणी मिळेल, बोरिंगून पाणी घ्यावं लागेल आपल्याला. हालेलुया, आमीन. आम्हाला आमच्या गरजा भागवल देव बापा. हालेलुया, हालेलुया. अरण्यामध्ये प्रियांनो, अब्रामाच्या दुसऱ्या पत्नीसाठी त्याने त्या शूरच्या रानामध्ये एक झरा बनवला. हालेलुया. आम्हाला आज ती प्रार्थना करावं लागेल. हालेलुया. आम्हाला नगरमध्ये काय प्रार्थना करावं लागेल? आमच्या नगरमध्ये, आमच्या प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या घरामध्ये. हालेलुया. देव त्याच्या दयेने सर्व काही करायला तयार. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं, जे अंधकारात आहेत, जे अधर्मामध्ये आहेत, जे पापामध्ये आहेत, त्यांच्यावर दया करा. हालेलुया. त्यांच्यावर काय करा? त्यांच्यावर दया करा. त्यांच्यावर दया करा. हालेलुया. मग बायबल सांगतं, दयाळूचे धन्य त्यांच्यावरच कोणावर दया करणं देईल. हा, म्हणून पहिलं मला देवा, मला दयाळू बनव, मला कृपाळू बनव, मला मंद क्रोध बनव, मला जसं तू दयेचा सागर आहे तसंच मला दयेचा सागर बनव. हालेलुया. याकोबाच्या पत्रात 2ऱ्या अध्यायामध्ये म्हटलेले, जे दया करणार नाही त्यांचा न्याय सुद्धा दय वाचूनच होणार. काय म्हणतो याकोब? हे न्यायाचं वचन आहे. कसलं वचन आहे? काय म्हणतो तो? जे ह्या भूतलावर दया करणार नाही त्यांचा न्याय सुद्धा. लाजरस म्हणतो, दया करून त्यात तो श्रीमंत मनुष्य म्हणतो, दया करून लाजरसाला माझ्याकडे पाठव. त्याला त्याची प्रार्थना अवमानण्यात आली. त्याची प्रार्थना काय झाली? त्याची प्रार्थना देवाने, अब्रामाने ऐकली. हालेलुया. प्रेम, प्रभूची स्तुती असो. देवाने आमच्यावर दया केली यासाठी की त्याचं काम आम्ही पूर्ण करावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्ही देवाच्या दृष्टीने कोणी नीतिमान, धार्मिक, चांगले, झटून शोध करणारे आम्ही नव्हतो, पण देवाने आमच्यावर दया केली. देवाने आम्हाला निवडलं, देवाने आम्हाला बोलवलं, त्याने आम्हाला अधिकार दिला, सामर्थ्य दिलं, अद्भुत गोष्टी दिल्या. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, इथे मफीबशेतवर दया झाली, इथे आज आमच्यावर दया होते. हालेलुया. आज आम्ही राजाच्या समोर जाण्यासाठी आपल्याला धैर्य आहे, कारण राजाने आम्हाला बोलवलं. कुणी बोलवलं आम्हाला? राजाने सगळं बोलवलं. त्यांनी माणसं पाठवून तुम्हाला आणि मला, जसं मफीबशेतला बोलवलं राजाने, राजाने दावीदाने बोलवलं. त्याला म्हटलं, जा, मी कुणावर दया करावी. 2 शमूएल 9 अध्याय 1 वचन सांगितल्याप्रमाणे तो म्हणतो, जा, बोलून आणा, बोलून आणा, त्याला बोलून आणा. आज देव अनेक लोकांना बोलवत आहे. हालेलुया. आज देव काय करत आहे? अनेक लोकांना कशासाठी? देवाला दया करायची. हालेलुया. प्रियांनो, हा काळ संपल्यावर परत दया मिळणार नाही. ते किती पण शोधतील बाजारामध्ये. हालेलुया. इकडे जातील, तिकडे जातील, लोकांकडे जातील, याला मागतील, त्याला मागतील, पण कुणालाच दया मिळणार नाही. दया कृपा करणारा फक्त एकच परमेश्वर आहे. हालेलुया. ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तो देव सतत त्याचा दयेचा पुरवठा तुमच्या जीवनभर, फक्त तुम्हालाच नाही, तो तुमच्या येणाऱ्या सर्व पिढ्यांपर्यंत देवाची दया
तुमच्या पाठीमागे सदैव राहा. हालेलुया. आणि त्या दयेमध्ये तुम्ही वाढत राहो. हालेलुया. देवाच्या कृपेमध्ये वाढत राहो. जशी देवाने आमच्यावर दया केली, आम्ही सर्व जगावर दया करू. हालेलुया. देव करो. आणि प्रियांनो, आम्हाला ते म्हणून तो म्हटला, दयाळू ते धन्य, त्यांच्यावर दया करण्यात येईल. मग ते सुवर्तमान 5व्या अध्यायामध्ये तो म्हटला, प्रियांनो, जे 9 धन्यवाद आहे त्याच्यापैकी हा पण एक धन्यवाद आहे. हालेलुया. देव त्याचा दया सदा सर्व काळ त्याचा पुरवठा आम्हाला होत राहतो. हालेलुया. हालेलुया. कारण आम्ही भस्म झालो नाही, आम्ही रोज आठवण करूया. हालेलुया. देवा, आम्ही भस्म झालो नाही, हा सुदैव तुम्हाला दिला. तू दया आणि कृपा करून आजच्या दिवसामध्ये आणखीन एक पाऊल पुढे जाईल. आजच्या दिवसामध्ये आणखीन वाढेल. आजच्या दिवसामध्ये अजून मी मजबूत होईल. आजच्या दिवसामध्ये आणखीन मी अभिषेकामध्ये वाढेल. आज एक मी तुझ्या वचनामध्ये वाढेल. आज एक मी तुझ्या कृपादानामध्ये वाढेल. आज एक मी तुझ्या प्रार्थनेमध्ये वाढेल. का कृपा करत आहे देव, दया का करत आहे? आम्ही वाढावं म्हणून. हालेलुया. हालेलुया. जेलमध्ये काही कैदी जे आहेत ना तिथे जाऊन बदलतात. काही कैदी आहेत ना तिथे जाऊन सिरियस होतात, गंभीर होतात, ते बदलतात. आणि मग काय करतो, ते तिथलचे जे जेलर असतात ना त्याला चांगलं जेवण देतात, त्याला चांगलं काम देतात, त्याला चांगली ट्रीटमेंट देतात. हालेलुया. हालेलुया. कधी कधी मी पाहिलं त्यांना लवकर सोडून पण दिलेले. प्रियांनो, मनुष्याच्या हृदयामध्ये दया निर्माण करणारा देवाचा पवित्र आत्मा. मनुष्याच्या हृदयामध्ये बायबलमध्ये असं गेलं, हृदयाची कठोरता हा शाप त्यांना दिसेल. आता जे कठोर लोक आम्ही पाहतो ना, तर त्यांना काय आलेलं आहे? कुठून आला? देवाकडून. कारण त्यांनी कुणावर दया केली नाही. बायबलमध्ये एक उदाहरण आहे. एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीकडे पैसे होते आणि मग त्यांनी दिले नाही. त्याने दुसऱ्या एक व्यक्तीकडे तो गेला. त्याचे जे पैसे होते, भरपूर पैसे होते, मालकाने त्याला सोडून दिलं. मग ज्याच्याकडे त्याचे पैसे होते त्याला धरून त्यांनी काय केलेलं आहे, त्याला त्यांनी शिक्षा केलेली आहे. ही गोष्ट त्या मालकाला कळाली. मग मालक म्हटला त्याला इकडे धरून आण. मालक काय म्हटलं, त्याला इकडं धरून आलं. मी त्याच्यावर दया केली, त्यांनी पण दया करायला पाहिजे होती. मी दया यासाठी केली की त्यांनी सुद्धा दया करायला पाहिजे होती. त्याच्याकडे खूप मोठं कर्ज होतं, मी सोडून दिलं. आणि ज्याच्याकडे होतं त्याच्याकडे फार छोटं कर्ज होतं, ते त्यांनी काही सोडलं नाही. मग तो म्हटला त्याला इथे माझ्या समोर घेऊन. प्रियांनो, खूप सुंदर विषय दया. आपण कदाचित पुढच्या गुरुवारी आपण पाहणार आहोत. आम्ही भस्म झालो नाही, ही देवाची दया आहे. हालेलुया. प्रति दिवशी दावीद राजासारखं आपण त्याचं दयेचं गीत गाऊया. हालेलुया. त्याच्या कृपेचं गीत गाऊया, त्याच्या करुणेचं गीत गाऊया. आणि प्रभूला, आणि आमचा जो प्रभू आहे, आमचा जो स्वामी आहे, आमचा जो चालक आहे, आमचा जो मालक आहे, त्याला सांगूया, माझं हृदय असं सॉफ्ट ठेव. हालेलुया. माझं हृदय कसं ठेव? एकदम दया कृपाने भरलेलं. हालेलुया. 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 इथे आम्हाला एक व्यक्ती मिळतो, दिसतो, तो आंधळा आहे. आणि तो आंधळा व्यक्ती, त्याचं नाव बर्तलमय आहे. प्रियांनो, तो फक्त म्हटला, येशू प्रभू माझ्यावर दया कर. लगेच त्याला न्यू ब्रँड 2 डोळे. ऑपरेशन नाही, केस पेपर नाही, फाईल नाही, ऍडमिट नाही केलं, त्याला काहीच नाही केलं. इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ, बीपी बरा आहे का, शुगर बरा आहे का, तुझी काय घेणं नाही देणं नाही मला. चला, देवाची दया कशी काम करते बघा मंडळी. हालेलुया. देवाची पात्रता नाही पाहत आपली. हालेलुया. आम्ही सगळे वास्तविक पाहता, आम्ही सगळे प्रेम देवाच्या दरबारातील नाही का, जसे मंदिराच्या बाहेर कोण बसलेलं असतं तसेच आम्ही फक्त आतमध्ये. फरक एवढाच, जो तो काय मालकच राहतो ते बापा.
बंगला दे दे, कार दे दे, मोटर दे दे, गाडी दे दे, ऐसा दे दे, वैसा दे दे, आखिर में पैसा दे दे. आम्ही सगळे देवाला माहिती आहे प्रियानो. यासाठी आम्ही कुणालाच कसलाच अभिमान बाळगण्याचं कारण राहू नये. आम्ही झुकून नम्र राहावं. देवा, मी काहीच नाहीये, जे काय आहे ते सगळं तू मला दिलेलं आहे. हालेलुया. आणि त्याचा पुरवठा मला सतत होत राहील, हा माझा विश्वास आहे. हालेलुया. हा प्रियानो, बायबल सांगतो त्यांनी आम्हाला दयेनुसार तारलेलं आहे. देवाने आम्हाला कसं तारलेलं आहे? त्याच्या दयेनुसार तारलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, पण जेव्हा लाजरसाच्या जीवनाकडे त्याचं लक्ष होतं, हालेलुया, लाजरसाचं पूर्ण चित्र देवाच्या समोर होतं. म्हणून तो बायबल मध्ये सांगतो, न्यायाने नीतीने वागणे, आवडीने दया करणे आणि देवा समाजाने नम्र भावाने चालले. मिखा 6, मिखाचं पुस्तक संदेश 6. तर याच्यापेक्षा देव आमच्याकडून काहीच मागत नाही. हालेलुया. देवाची मागणी काय आमच्याकडे? देवाची काय मागणी आहे? देवाची मागणी न्यायाने नीतीने वाग, आवडीने दया कर, देवा समागमी नम्र भावाने राहा, चाल, देवाचा शोध कर. हालेलुया. देवाने आम्हाला वास्तविकतेमध्ये सगळं काही दिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. देवाने आम्हाला सगळं काही दिलेलं आहे प्रियांनो. ते फक्त आम्हाला प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आम्हाला ते आणायचं आहे. आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला प्रॅक्टिकल लाईफ मध्ये प्रियांनो ते आम्हाला आणायचं आहे. आणि पवित्र आत्म्याला सांगायचं आहे, पवित्र आत्म्या माझ्यावर दया करून मला तू सांग. हालेलुया. प्रियांनो, पवित्र आत्मा तयार आहे. हालेलुया. 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 प्रभूची स्तुती असो. बायबल सांगतं, तू दयाळू जनाशी दयेने वागतोस, कृपाळू, स्तोत्र करता दावीद राजा म्हणतो, कृपाळू जनाशी तू कृपेने वागतोस. हालेलुया. बायबल मध्ये असं सुंदर शिक्षण आहे, प्रियाने आमचे डोळे कान घडणार आहे. हालेलुया. आणि आम्हाला स्वर्गात नेऊन बसवणार आहे. बायबलचं शिक्षण काय आहे? स्वर्गात नेऊन बसवणार आहे. देवाने दया करून आमच्यावर हे सगळं काही दिलेलं आहे, आमची लायकी पात्रता नसताना. हालेलुया. ते देवाला धन्यवाद देऊया. तुझी दया मी सदा सर्व का. दावीद राजा फक्त पहाटे तुझ्या दयेचा गजर करतो, मी दिवसभर तुझ्या दयेचा गजर करेन. हालेलुया. हे माझं काम आहे. हालेलुया. हालेलुया. पर्वत जाऊ दे, सगळं इकडे तिकडे जाऊ दे, गव्हर्नमेंट जाऊ दे, पृथ्वी जाऊ दे, पण तुझी दया माझ्यापासून जाऊ दे. हालेलुया. प्रियांनो, तुम्ही जर प्रार्थना केली तर निश्चित देव प्रियांनो तुम्हाला आणि मला त्याच्या दयेपासून दूर जाऊ देणार नाही. दयेच्या कुंपणामध्ये तुम्हाला आणि मला ठेवून. तो कुठे ठेवल बाप्पा? तुम्हाला आणि मला त्याच्या दयेच्या कुंपणामध्ये. प्रियांनो, तिथे कुणी तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. कुणी तुम्हाला प्रियांनो हा किंवा तो कोणतंही तू म्हणून तो म्हटला, तुझ्या डोक्याच्या केसाचाही नाश होणार नाही. बघा किती लहानशी गोष्ट आहे आपल्या दृष्टीने. किती गळत असतील, किती पडत असतील, कोण ध्यान ठेवतोय का? केस करायला लागले, ते काहीतरी ट्रीटमेंट. आता मी पाहतो ते खूप ऍडव्हर्टाईज येते त्याची, काहीतरी ट्रेवरून त्याचं नाव असं. आपल्याला काही करत नाही. बिगर केसाचा पण देव स्वर्गात घेणार आहे आम्हाला. पण आमच्या देवाला, आमचा देव आमच्या डोक्यावर एक काही केसाचा नाश होऊ देणार नाही. हालेलुया. देवाने जे दिले ते आम्ही विश्वासाने स्वीकारूया, ते विश्वासाने घेऊया. हालेलुया. आणि देवाला धन्यवाद देऊया. देवा, तुझी दया, तुझी प्रीती सदोदित माझ्या हजारो पिढ्यांना तू पुरवठा कर. हालेलुया. आणि देव निश्चित करणार. डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. थोर पवित्र देवा, आम्ही तुला मान, महिमा, सन्मान, गौरव देतो. बाप्पा तुला उंचावतो, गौरवतो, तुझी स्तुती करतो. प्रभू तुझ्या महानतेला, सामर्थ्याला आम्ही शरण येतो. प्रभू परमेश्वरा, हो माझ्या देवा, आज तुझा कळवळा, तुझी कीव, तुझी कृपा, तुझी करुणा,
तू आम्हाला दाखवलीस बापा. दाविदाने जेव्हा राजपाट जेव्हा तो सिंहासनावर बसला तेव्हापासून त्यांनी दया करायला सुरुवात केली. तू दयेचा कृपेचा सागर आहेस प्रभूजी. आमच्यावर तू दया केलीस. आमची लायकी पात्रता नसताना आम्हाला निवडलंस, बोलवलंस, वेगळं केलंस. ह्या भूतलावर केवळ आम्हीच लोक आहोत ज्यांनी तुझं नाव धारण केलेलं आहे. आणि तू आम्हाला प्रॉमिस केलं की तू आमच्यावर दया करशील, कृपा करशील. मी तुला सोडणार नाही, माझा शांतीचा करार हलणार नाही, माझा दयेचा करार हलणार नाही. प्रभू तुझी दया आमच्यावर सर्वदा राहू दे बापा. आम्ही तुला विनंती करतो. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. तुला धन्यवाद देतो, तुला गौरव देतो प्रभू, तुला महिमा देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दाऊद राजा म्हणतो तुझी दया आकाशापर्यंत उंच आहे. तुझ्या दयेवर सदा सर्व काळ माझा भरोसा आहे. आम्ही केवळ तुझ्या दयेवर अवलंबून आहोत. आम्ही तुला विनंती करत आहोत. तुझी दया अखंड अविरत तुझा पुरवठा तू करतोस म्हणून धन्यवाद देतो, स्तुती आणि गौरव दातो. आजच्या वेळेबद्दल, समयाबद्दल तुझी स्तुती करतो. आमच्यावर दया केल्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्यावर दया करून आम्हाला पाऊस पाठवून दे प्रभू. हा उकाडा कमी होऊ दे. हे भयंकर परिस्थिती बदलून टाक. तुझ्याच हातात आहे. तू मेघांची हजेरी घेतो. तू शब्द बोल, तू केवळ एक शब्द बोल बाबा. परमेश्वरा तुझा दास गेली आणि प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष आकाश कपाटे बंद झाली. तुला अहाब राजाला धडा शिकवायचा होता. परमेश्वरा आम्हाला माहित नाही, पण प्रभू आम्ही मागत आहोत. तळे, नद्या, नाल्या सर्व भरून जाऊ, सर्व भरून जाऊ. आम्हाला पाहिजे तितका पुरेसा पाऊस आम्हाला दे प्रभू. तू आम्हाला भरपूर आजपर्यंत कधीच कमी पडू दिलं नाहीस बापा. या वर्षीही कमी पडू देणार नाहीस बापा. आजच रात्री मेघ पाठवून दे बापा. हे उष्णता खाली येऊ दे, उष्णता खाली येऊ दे बापा, उष्णता खाली येऊ दे. प्रभू परमेश्वरा शेतकरी आपली पेरणीसाठी थांबलेले आहेत. ते आकाशाकडे पाहत आहेत. माझ्या देवा ते तुझ्याकडे आशेने पाहत आहे. हो बापा हा सीझन गेलेला आहे. आता पुढे काय पेरणी करायची आहे त्यांची प्रत्येक बी आशीर्वादित कर. त्यांची बी आशीर्वादित कर, बी आशीर्वादित कर येशूच्या नावामध्ये. आणि प्रभू भरपूर धनधान्य येऊ दे. या सर्व गरजा तुला माहित आहेत आमच्या. आम्ही मागण्या अगोदर तू जाणतो, समजतो. तुला सगळं माहित आहे. येशूच्या नावामध्ये मी तुझ्याकडे मागत आहे प्रभूजी. तू सहाय्याने मदत कर प्रभू. तू पाठवून दे. हा दुष्काळ कॅन्सल होऊ दे प्रभूजी. माझ्या देवा आम्ही तुला विनंती करतो. धन्यवाद देतो तुला, धन्यवाद. हे सर्व परिस्थिती बदल प्रभूजी, सर्व परिस्थिती बदल माझ्या देवा. आणि तुझं गौरव हो दे. हो बापा तुझ्या मंडळांना दया दाखव. प्रत्येक चर्चवर तुझी दया उतरून येऊ दे. प्रत्येक जे अंधकारात बसले त्यांच्यावर दया उतरून येऊ दे. जे शापामध्ये अडकले त्यांच्यावर दया उतरून येऊ दे. जे परमेश्वरा सैतानाने त्यांना डांबून ठेवलेलं आहे, कैदेत ठेवलेलं आहे, गुलाम बनवलेला आहे, दया करून त्यांची सुटका कर. त्यांना स्वातंत्र्य दे. त्यांचे डोळे उघड, त्यांचे कान उघड येशूच्या नावामध्ये. आणि प्रभू एक कळप होऊ दे बापा. खूप उशीर होण्यापूर्वी तुझा कळप एक होऊ दे. खूप उशीर होण्यापूर्वी तू संधी देतोस आम्हाला. तू संधी देतोस प्रभू आम्हाला. तू संधी देतोस प्रभू आम्हाला. हो दयेच्या द्वारे बापा, तुझ्या दयेच्या द्वारे प्रभू तुला धन्यवाद देतो, तुला धन्यवाद देतो, तुला धन्यवाद देतो प्रभू. इथे बसलेल्या प्रत्येक तुझ्या प्रिय लेकरांना तू स्पर्श कर बापा. आता स्पर्श कर प्रभू. इन द नेम ऑफ जीसस, इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट ऑफ नासरेथ कर प्रभू. त्यांच्या चिंता, सगळ्या काळजा सर्व दूर हो, सर्व दूर हो, सर्व दूर हो प्रभू परमेश्वर. त्यांची प्रत्येक मागणी तुला मान्य हो. त्यांचे ओठचे शब्द आणि मंच विचार तुला मान्य हो प्रभूजी. हो हालेलुया. तुझ्या दयेच्या अंडर आम्ही आहोत बापा. हो हालेलुया. हो बापा तू म्हटलं मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल. प्रभू आम्ही मागण्या अगोदर तुला माहित आहे प्रभूजी. आकाश कपाटे उघड माझे देवा.
आणि तुझं गौरव हो दे माझ्या देवा. माझ्या भारतावर स्पेशली दया कर परमेश्वरा. या भयंकर परिस्थितीमध्ये परमेश्वरा तुझं संजीवन पाठवून दे बापा. रावरीमध्ये प्रभू प्रत्येक चर्च ते बंद करत आहेत बापा. हो माझ्या देवा, कॅथलिक चर्च ते लुबाडण्याच्या प्रयत्नात होते प्रभूजी. हो बापा, हालेलुया. अनेक चर्च पाडण्याच्या विचारात आहेत ते माझ्या देवा. हो माझ्या देवा, त्या सगळ्या जागा त्यांना बळकवायच्या आहेत माझ्या देवा. तू न्यायाधीश आहे प्रभूजी. आमचे मंदिर बंद पडणार नाही प्रभू. आमची सेवा बंद पडणार नाही. आमची सुवार्ता बंद पडणार नाही. आमची वचनाची सेवा बंद पडणार नाही प्रभू. वचनाला बेडी पडू देऊ नको प्रभू. मी तुझ्याकडे मागत आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. आम्हाला मोकळीकता दे प्रभू. सैतानाचा हिडन अजेंडा आय ब्रेक इन द नेम ऑफ जीसस प्रभू. सर्व अंधारातल्या गोष्टी प्रकाशात आणणारा तू देव आहे. अंधारही तुला प्रकाशासारखा प्रकाशतो. तुला सर्व माहित आहे, सर्व दिसत आहे प्रभूजी. हो माझ्या देवा, आम्हाला पूर्ण मोकळीकता दे. माझ्या कोठीवर दया कर. जे माझे ख्रिस्ती बांधव सर्व चर्चेस ब्लेस इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट ऑफ नाझरेथ. आणि तुझं गौरव करून घे. जे आजारी आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, निराश, रंजलेले, गांजलेले, अनाथ, परके पोरके प्रभू जे तुझा धावा करत आहेत माझ्या देवा, तुझ्या नावाचा धावा करत आहेत, त्यांचा धावा ऐक बापा. हालेलुया. धन्यवाद तुला. सर्व मान, सर्व महिमा, सर्व सन्मान, सर्व गौरव, सर्व आदर मी तुला देतो. ओ हालेलुया. सर्व स्तुती तुला देतो. ओ रिबाना दराबा खोराबाला बरा. थँक्यू जीसस. येशूच्या नावामध्ये ही लहानशी प्रार्थना करतो म्हणून तो एक पिता. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाव पवित्र मानेल. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन प्रिय आहे, त्यांच्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहू. आमेन. Please like, share and subscribe our channel and don't forget to press the bell icon for more updates.